लहूजी जाधव सर. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. खरं तर आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई होळी निमित्त बकरा चषक 2025 पर्व क्रमांक 5 आणि शिवा जाधव बॉस आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खरं तरी मेहनत घेतली आणि ही संकल्पना सातत्यपूर्वक आज आपण ही 5व्या वर्षामध्ये आलेलो आहोत. स्कोरिंगसाठी यायचं आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन, दोन्ही टीमचे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. दोन्ही टीमचे खेळाडू 12वे अतिरिक्त आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. नसेल तर आम्हाला नावं कळवायचे आहेत. जे बाउंड्री लगत खेळाडू आहेत त्यांनी आम्हाला नावं सांगायचे आहेत. आणि एक स्कोरिंगसाठी बॉस एक स्कोरर पाठवायचा. वडजाई देवी मालदण आणि त्याचबरोबर वांग व्हॅली महिंद असा मॅच असणार आहे. एक चांगली स्पर्धा आपण बघू शकाल. संदीप आणि आकाश मॅचला सुरुवात करायची आहे. यस, मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या दत्ता फ्रंट फुटला. बॉलिंग ट्रॅक वरती दत्ता पीबनचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहू शकाल. या खेळाला होती सुरुवात. पहिलाच बॉल इथे डिलिव्हर होतोय. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका इथे रॅफेट चबुक शॉट ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं गेलंय आणि इथे काय घडलंय तर सेकंड देखील रन इथे कंप्लीट केली आहे. आणि पहिल्या बॉल वरती इथे खरं सुरुवात करत असताना पाटकर संदीप यांच्या पाठमधून आल्या त्या 2 धाबा. एका बाजूने दुसरा एंडला आकाश बॅटिंगसाठी सुरुवात 2 धावीने केली या मॅचला. चांगली स्पर्धा. बकरा चषक. बॉलर तयार होत आहेत. ओहो, बॉलचा आपण टप्पा पाहिला. वेग देखील चांगला होता परंतु दिशा खराब आहे. थोडासा बाहेर आणखीन चाललाय. त्याच्यानंतर एक सिंगल धाव येते. डॅमेज बॉल. पहिला बॉल सुसाट होता. हा बॉल देखील सुसाट चांगला होता. गती चांगली होती. टप्पा चांगला होता परंतु थोडासा बाहेर गेलाय. सिंगल 3 धाबा टोटल झाल्यात आतापर्यंत. बॉलर तयार होत आहेत. ओहो, थोडासा टप्पा थोडे कमी काढल्या. टप्पा थोडासा खाली राहिला. पाठची आतली कडा. त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. बॉलर दत्ता यांना पाहू शकाल. हा बॉल पाठी ठेवलाय. उचलला या फटक्याला. या बॉलला उचललाय परंतु नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. आणि 2 क्षेत्ररक्षक खरं तर या बॉलच्या खाली आणि तोपर्यंत धावा आल्यात त्या मात्र 2 धावा. टोटल आतापर्यंत झाल्यात त्या 5 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. टोटल 5 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आता होतीये. ओ माय गॉड, कॅप्सुलेशन परफेक्ट झालंय आणि कव्हर पॉइंट डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. आणि या मॅच मधला पहिल्या इनिंग्सला मधला आलेला हा सुंदर प्रथम चौकार संदीप यांच्या पाठमधनं. टोटल आतापर्यंत धावा 9 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज आता दत्ता यांच्यावरती आक्रमण केले गेले. ओहो, शोल्डरचा चांगला वापर केलाय. अगदी पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर जलद गतीने बॉल निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये आलेला हा डॉट बॉल. हा प्रश्नाला उत्तर दिले जाते. हा बॉल सुसाट होता. चांगला बॉल होता. अगदी टप्प्यावरती टाकलाय बॉल. फलंदाजाला प्रभावित निबंध गोलंदाजीने केलंय. ओहो, थोडस बाहेर आलेत. त्याच्यानंतर आलेली ही डॉट बॉल येतोय आणि षटकाची होती समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात धावा त्या एकूण 9 धावा. एक बॉल बाहेर देखील गेल्या. सुरुवात 2 धाबेने केली होती पाटर संदीप यांनी परंतु 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा आल्यात. आणि एका बाजूने आपण आकाश सदा स्ट्राईक एंडला प्रथमच झालेत. P1चं षटक चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्याच्यामध्ये एक चौकार देखील आलाय 4थ्या बॉल वरती. आणि लगातार शेवटचे 2 बॉल डॉट आलेत.
पहिल्या षटकामध्ये 3 बॉल टॉट. तर बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि खुल्या गटाचा क्षेत्ररक्षण तुम्हाला सध्या पाहायला मिळेल. विजय बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक एंडला आकाश. कशी असणार आहे फाईट. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॉलर तयार होत आहेत. पहिलाच बॉल. त्याच दरम्यान पाटण क्रिकेटवर प्रेम करणारे एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व माने सरकार यांचं शुभागमन झालंय बॉस यांचे निकटवर्ती. आणि या होळी निमित्त बकरा चषक असेल आणि माने सरकार येणार नाहीत असं होत नाहीये. वेलकम माने सरकार. अंडी, चिकन, बकरा, कोंबडी, कोंबडा सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. जाऊया आपण दुसऱ्या षटकामध्ये जिथे बॉलिंग ट्रॅक वरती विजय यांना पाहू शकाल तुम्ही. पहिला बॉल फुल टॉस होता. फुल टोल करायचा होता. ऑन साईडला वळवलाय बॉल आणि सी कॉर्नरला चांगली इथे रनिंग तुम्ही फिल्डिंग पाहू शकाल. फुल टॉस होता. फुल टोल करायचा होता आणि ते मात्र इथे एक सिंगल येते. 10 धावा झालेत आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 10 के बाद आता है दोस्तों. बस जो थिंक तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा. रुपीश बॉल ऑफ साइडला ट्राय करत असताना लॉंग मधून देखील चांगली फिल्डिंग होती. तर फिल्डिंग महत्वाचा आहे. हा महत्वाचा फॅक्टर असतो मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण सेकंड इनिंग्स मध्ये फिल्डिंग अप्रतिम राहिली होती आणि या मॅच मध्ये देखील फर्स्ट इनिंग मध्ये चांगली फिल्डिंग होती. आणि सध्या टोटल झाले ते एकूण 11 धावा स्कोर कार्ड वरती. रन्स नाही आहेत बोर्ड वरती. इथे मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु क्षेत्र थोडं चुकीचं आहे आणि तिथून मात्र धावा किती येणार आहेत या बॉल वरती. एक सिंगल येते आणि 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. फटका चांगला होता परंतु क्षेत्र जो फटका चांगला असल्या कारणाने परंतु इथे धाव एक आली आहे आणि टोटल झाल्या त्या 12 धावा. 2 हात करावे लागतील. मोठे फटके हवेत आणि मोठ्या फटक्यांसाठी तर झगडावं लागतं. इथे मोठा धमाका झालाय. बराच काळ बॉल हवेमध्ये. बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार आलेला हा या इनिंग्स मधला पहिला दमदार रुबाबदार षटकार. चांगला स्ट्रोक आलाय आकाशच्या पाठ मधून. आकाशने खरं तर आता आसमान दाखवलंय. मागील देखील बॉल वरती प्रयत्न चांगला केला होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये. परंतु हा बॉल सरळ टाकलाय, बाहेर गेलाय. रन होत आहेत. अणकेड घेते वळवलाय बॉलला. इथे देखील डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जात असताना एक सिंगल येते आणि टोटल झाले त्या आतापर्यंत 19 धावा स्कोर कार्ड वरती. धावा सध्या स्कोर कार्ड वरती. विजय खर तर 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा दिल्या होत्या. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल वरती तेवढी करडी नजर होती. हवेमध्ये बॅट जरूर फिरवली होती परंतु शरीराचा भेद घेतलाय आणि आलाय तो इथे डॉट बॉल. ओव्हरची होतीये समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नो लॉस बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या होती 19 धावा. आतापर्यंत प्लस पॉइंट काय राहिलाय तर विकेट कोणती नाहीये आणि तंत्रशुद्ध बॅटिंग सध्या मी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. 9 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आल्या त्या 10 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष सोरगे आहेत. संतोष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर संदीप आहेत. बॉलर तयार. ओहो इथे जबरदस्त फटका आलाय. कव्हर डोक्याच्या वरनं निघून जातोय बॉल. सीमा रेषा पार आलेला हा या इनिंग्स मधला दुसरा चौकार संदीप यांच्या पाठ मधून. सुरुवात चांगली केली तिसऱ्या षटकासाठी. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली केली आहे आणि आता आक्रमण केलंय गोलंदाज आडवरती आणि हा दबाव टाकण्याचा आता प्रयत्न असणार आहे. प्लस पॉइंट राहिलाय आतापर्यंत
बॅटिंग करणाऱ्या टीमचा विकेटचं कोणतं पतन नाहीये आणि त्याच मनसुबेने सध्या चांगला ट्राय फॉर्मतोय. टोटल झाल्यात त्या एकूण 23 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. आता क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना बॅकफूट देऊन चांगला पंच करतायत आणि ते ताबडतोब बॅटिंग आता होतीये. बॉलर तयार होत आहेत पुन्हा एकदा संतोष. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचे थोडासा हिस्सा लागलाय. सिंगल येते. टिकलर झोन मध्ये बॉल चाललाय. टोटल झाले आता बघता बघता एकूण 24 धावा. विकेटच्या शोधामध्ये जाणं हे खूप महत्वाचं असणार आहे. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि तशा पद्धतीचे टप्पे देखील टाकावे लागतील. पुन्हा एकदा शफल फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट डोक्याच्या वरून, परंतु इथे एक सिंगल पुन्हा एकदा येते. पहिल्या बॉल वरती चौकार, परंतु आता कमबॅक करत असताना गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि वेग आता वाढवावा लागेल गोलंदाजांना. टोटल 25. चांगली बॅटिंग होतीये. इथे फडवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल बराच काळ हवेमध्ये राहिलाय. ओ माय गॉड, कॅच देखील सुटले, ट्रॅप झाली आहे आणि 2 धावा इथे काढल्यात. तिसऱ्या धावेसाठी जायला हवं होतं परंतु कॉल नव्हता आणि त्याच्यानंतर आलेल्या हा 2 धावा. तर बॅटरची कॅच सुटली आहे आणि ज्याच्या वेळेस बॅटरच्या कॅच सुटतात त्यांना संधी मिळते आणि पुन्हा एकदा ते आक्रमण करण्यासाठी तयार होत असतात. आणि खरं तर आता ही संधी मिळाली आहे बॅटर अनिल संदीप यांना आणि या संधीचा फायदा आता कशा पद्धतीनं घेणार. कॅच सुटले, कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय की मॅच ड्रॉप झालाय सांगू शकत नाही. कारण का तुम्ही जे फ्रंट फुटला फलंदाज येतात लीड करण्यासाठी त्यांचा कॅच सोडलाय. टोटल 27 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. करतायत जमा धावा. ते बॅकवर्ड देऊन पंच केलाय. चांगली फिल्डिंग आणि इथे देखील संधी निर्माण पुन्हा एकदा दुसऱ्या बॉल वरती देखील झाली होती. टप शॉट खेळला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. चोरटी धाव मी म्हणे बॉल हातामध्ये होता. फिल्डिंग देखील अप्रतिम झाली होती आणि त्याच्यानंतर थोडीशी गपलत झाली आहे. गोलंदाजाकडून बॉल हातातून निसटला आणि त्याच्यानंतर एक सिंगल. टोटल 28 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपण पाहू शकाल. चांगली खेळ होती, बॅटिंग होती. बॉलर तयार. मोठा धमाका झालाय. लंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणार टीम मालधन संघाला फलंदाज आकाश होत आहेत बाद. ओमसा एमटीसी वाणीच्या माध्यमातून खरं तरी आपण स्पर्धा पाहत आहोत. आज 2 कॅमेरे आहेत. होळी निमित्त बकरा चषक 2025. सुरेश पाटिंग साठी टोटल झाल्यात त्या एकंदरीत धावा टीमच्या 28 जमा झाल्यात. 3 षटकामध्ये 28 धावा. या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. या षटकामध्ये देखील 9 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि आता शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकासाठी खरं तर एक युवा गोलंदाजाचा वापर केलाय. पांगवली महिंद टीम बंटी बॉलिंग ट्रॅक वरती. समोर बॅटर संदीप असणार आहेत आणि आता सुरेश दुसऱ्या एंडला एक युवा गोलंदाज पाहताय आपण मैदानामध्ये. ओ माय गॉड, मोठा धमाका झालाय. फटक्यामध्ये खरं तर आवाज झाला टक. फटका आहे टकाटक. मिळतील त्या 6 धावा. चांगला स्ट्रोक संदीप यांच्या पाठमधून 2 जीवदानं मिळाली आहे खरं तर संदीप यांना आणि आता याच जीवदानाचा फायदा मॅच मध्ये घेत असताना पहिल्याच बॉल वरती खरं तर एक युवा गोलंदाज आणि युवाची म्हणून हवा नेहमीच असते परंतु या बॉलरची हवा काढली आहे. थोडासा रिदम चुकलाय
गोलंदाजाचा टोटल झाले ते आतापर्यंत 34 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंगसाठी संदीप फायर झाले त्या मॅच मध्ये. आणखीन एक इथे मोठा धमाका आलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार आलेला हा कडक कडकडीत षटकार. या गोलंदाजाला टार्गेट केलाय, या गोलंदाजाचा बॅस केलाय आणि या गोलंदाजाचा बॅस घेतलाय. चांगली बॅटिंग होतीये. 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेत आणि प्रत्येक षटकारासाठी खरं तर 2 अंडी असणार आहेत. टोटल झालेत ते आता 40 धावा. 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये 28 आणि 2 बॉलच्या पाठीमागे हॅट्रिक बॉल असणार आहे आणि हॅट्रिकला खरं तर आता सुवर्ण संधी असणार आहे. संदीप यांना ताबडतोब बॅटिंग, चटपट बॅटिंग, आक्रमण हा पर्याय निवडला आणि खरं तर 2 पैलू असतात क्रिकेटमध्ये, एक आक्रमक आणि एक संयम. आणि खरं तर थाळच दाखवून जो आक्रमण केलंय, शेवटचा गोलंदाज हा नेहमीच थोडासा कमजोर असतो आणि हीच कमजोरी फलंदाजीची ताकद बनते आणि ताकदवर बॅटिंग वळण देण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅस्ट ऑफ. आणखीन एक कॅस्ट ऑफ झाली आहे. जर हाताला साबण लावून आली आहेत की काय, प्रत्येक जण कॅचेस सुटल्या गेल्यात आणि जेव्हा जेव्हा बॅटरच्या कॅचेस सुटल्यात, या बॅटरचे कॅच सुटली आहे ज्यांनी मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. टोटल आल्यात त्या 2-3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 14 धावा जमवल्यात आणि टोटल झाल्यात त्या एकंदरीत 42 धावा. जबरदस्त लाजवाब पाडी. जीवदान पुन्हा एकदा मिळालंय. बॉलर तयार होत आहेत. ओहो, इथे चांगला बॉल थोडासा खाली राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, आलाय तो इथे डॉट बॉल. किती काही बॉल शिल्लक आहेत. अगदी 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टोटल झाले त्या 42 रन स्कोर कार्ड वरती. जेव्हा गोलंदाज आपण पाहू शकाल तुम्ही, 3 बॉलच्या पाठीमागे 14 आल्या होत्या आणि हा 4था बॉल टॉट आलाय. बॉलर तयार. हलक्या हातानं प्लेसमेंट केली आहे. सिंगल येते, सिंगलच मिळेल इथे. सिंगल. टोटल झाले त्या 43 धावा. 43 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल असणार आहे आणि शेवटच्या बॉल वरती आता सुरेश बॅटिंग साठी. ओ माय गॉड, इथे पंचांनी बिमरचा नो दिलाय. एक तर मिळते सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करत असताना बिमरचा नो आहे. होळी चषक आपण पाहू शकाल तुम्ही, बकरा चषक. बिमरचा नो दिलाय. फ्री हिटचा बॉल असणार आहे आणि या बॉल वरती आता इथून पुढे तुम्ही कशाही पद्धतीनं फटका खेळू शकाल. कोणत्याही दिशेला फटका खेळून जरी कॅचेस झाल्या तरी काही हरकत नाहीये, परंतु या बॉल वरती आक्रमण करणं महत्वाचं आहे. करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय. सिंगल येते या बॉल वरती आणि ओव्हरची होतीये ती बघता बघता समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर वाघवाली महिंद या टीमची टोटल झाले त्या मालदन या टीमच्या विरुद्ध खेळत असताना 47 धावा झाल्या. 48 धावांचा टार्गेट असणार आहे. वाघवाली महिंद या टीमला 48 धावा जमवायच्या आहेत. चला लगेच मैदानाच्या बाहेर यावं.
तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई होळी निमित्त बकरा चषक 2025 पर्व क्रमांक 5. शिवा बॉस, शिवा जाधव बॉस आणि त्यांची संपूर्ण टीम खरं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय. चला काकांसाठी एक महत्वाची सूचना आहे. जर डाय मारली तर एक बियर असणार आहे बॉस कडून. काकांनी जर कॅच पकडला, डाय मारली तर एक बियर असणार आहे आणि त्याच्यासोबत अंडी देखील दिली जातील. बघा आज क्रिकेटला एन्जॉय केलं जात आहे आणि एक आगळी वेगळी स्पर्धा आपण पाहू शकाल 5व्या पर्वामध्ये. चला बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. 48 धावांचं खरं तर टार्गेट आहे. चला वांग व्हॅली महिंद टीमचा एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला तुमची बॅटिंग आहे आता एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. चला बाग बाली महिंद एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा. जाऊया 48 धावा 47 धावांची खरं तर चिरफाड करायची आहे आणि पाटीलसाठी विजय आणि त्याचबरोबर साथीनं पाहिले तर विजय आणि रणधीर आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक बदलण्यासाठी सुरेशला आपण पाहू शकाल तुम्ही. एक चांगला खेळ करावा लागेल. जिथे कॅचेस सुटल्या होत्या संदीप यांच्या आणि तिथून पुढे आक्रमण केलं होतं आणि आता 48 धावा संभवायच्या तरी बॅटिंग साठी विजय आणि रणधीर बॅटिंग साठी गेलेले आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक बदलण्यासाठी गोलंदाज सुरेश यांचा वापर केलाय. पहिलाच बॉल टेलीवर होतो. नेक्स्ट मॅच विडर असणार आहे. 48 धावा संभवायच्या आहेत. 47 धावा स्कोर कार्ड वरती चांगली बॅटिंग. मॅचला सुरुवात होते. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि पहिलाच बॉल येथे डिलिव्हर होत असताना सुरेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल वरती आक्रमण केले. ऑन साइडला टर्न केलाय, वळण दिलंय, थोडेसे दोरात परंतु लाजवाब फिल्डिंग होती. हे तुमचे एफर्ट्स महत्वाचे असतात. ते धावा रोखल्या गेल्यात आणि पहिल्याच बॉल वरती आल्यात त्या एक सिंगल धाव. पहिल्या बॉल वरती सिंगल सुरुवात मी म्हणजे सिंगलने केली. फटका चांगला होता. ऑन साइडला टर्न, थोडेसे वाईडिश लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप मिड विकेट. दोन क्षेत्ररक्षण खरं तर यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. ओहो थोडासा कॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा बाहेर राहिला. आलाय तो इथे व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. अतिरिक्त रन्स येते. टोटल झाल्या त्या 2 रन स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. सुरुवात एक डावीने केली होती, त्याच्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल आणि आता रणधीर स्ट्राइक एंडला असणार आहेत. वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला होता. दिशा थोडी खराब आहे. पहिला स्टंपच्या बाहेर आणि आता लेग स्टंपच्या बाहेर लगातारचा लगोपाठचा दुसरा वाईट टाकलाय सुरेशने. चांगला वेग दिला होता. टप्पा देखील थोडासा खाली राहिला आणि त्याच्यानंतर आलेला हा व्हाईट बॉलचा कॉल. टोटल झाले त्या 3 रन झाल्यात. 3 बॉल टाकलेत परंतु लगातार 2 बॉल वाईट टाकलेत गोलंदाजाने. इथे फटका चांगला आहे आणि ह्या बॉल वरती धावा येतील त्या 4. सुमचा इलाका, त्या इलाक्यामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच इलाक्यामध्ये बॉल चाललाय. बॉल टप्पापर्यंत थोडीशी उचली घेतली आणि या बॉलच्या पाठीमागे खूप गती कमी दिली होती गोलंदाजाने आणि बरोबर जजमेंट ताळमेल पाहिलाय तर डीप स्क्वेअर लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथून धावा मार्गस्थ झाले त्या 4.
टोटल आतापर्यंत 7 धावा स्कोर कार्ड वरती जमा केल्यात. चांगली बॅटिंग होतीये. अजून 41 धावांची आवश्यकता. कॅचची संधी उपलब्ध झाली होती आणि सेकंड इनिंग्स मध्ये ह्या चुका तुम्ही करू शकत नाही. कदाचित बॅटचा हिस्सा लागला होता की काय हा देखील प्रश्न उभा राहिला. आलाय तो इथे डॉट आणि आता वेगावरती स्वार होत असताना कंट्रोल सिस्टमचा चांगला वापर केला. ओहो, मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु पॅटची आतली कडन त्याच्या स्टंपचा भेद घेतलाय. फलंदाज होतील बाद रणधीर. एक चौकार त्यांच्या पाठमधून आलाय. कंट्रोल सिस्टमचा वापर केलाय. टप्पा वेग या काही सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. पाठमध्ये ढकलण्याचा पॅटर्नने प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न कुठेतरी फसलाय आणि फलंदाज देखील फसला. डॅमेज गोलंदाजी टाकली होती गोलंदाजांनी जरूर, परंतु आता बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती रोहनला पाहताय. टोटल झाले ते आतापर्यंत 7 धावा 41 धावांची जोडी. खर तर गरज आहे चांगली गोलंदाजी होती. चौकाराला त्याच्यानंतर टॉट 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. लेफ्ट हँड बॅटर बॅटिंग साठी. लेफ्ट हँड बॅटर नेहमीच आक्रमक असतात, ऍक्टिव्ह असतात नेहमी बॅटिंग साठी. ओहो, हलक्या त्याने सॉफ्टने केलाय फटका. ऑफ साईडला टर्न वळण सिंगल येते या बॉल वरती. टोटल झाले त्या 8 धावा स्कोर कार्ड वरती. सगळी गोलंदाजी पाहिली आपण सध्या सुरेश यांची. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या पॉवर प्लेचा ओव्हर मधला एक बॉल आणि ह्या बॉल वरती आता आकडा किती नंबरचा येणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल येते या बॉल वरती पुणे एकदा आणि ओव्हरची होती समाप्ती. जे पहिल्या इनिंग्स मध्ये पहिल्या षटकामध्ये घडलं काय होतं तर 9 धावा आल्या होत्या आणि इथे देखील तेच झालंय. पहिल्या षटकामध्ये आले 9 परंतु ते 1 गडी पास झालाय. टोटल झाले त्या बच्चाला स्पीडअप करायचा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्पीडअप करायचा. फिल्डिंग करणारा टीम मालदण टीम्स आपण खूप वेळ घेत आहे. थोडा स्पीडअप ठेवायचा. टोटल झाले ते आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वरती. स्पीडअप करायचा प्लीज. थोडा स्पीडअप करा. खूप वेळ घेत आहे आपण आणि या टोटल ज्या मॅचेस आहेत त्या 4 ओव्हरच्या आहेत आणि त्यासाठी प्लीज आपण स्पीडअप करायचं आहे. चला, फर्स्ट राऊंड 4 ओव्हरचा आहे आणि सेकंड मॅच हा 3 ओव्हरचा असणार आहे. परंतु प्लीज स्पर्धा उशिरा चालू झाली. अगदी 11:15 वाजलेत आणि दुसराच मॅच सध्या आपण प्लीज स्पीडअप करायचा आहे. टोटल झाले ते आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वरती. खूप वेळ घेत आहे बॉलिंग करणारी टीम. प्लीज किती वेळ घेतलाय. बॉलिंग ट्रॅक वरती विनोद आलेत. चला प्लीज, खूप उशीर घेत आहे मालदण टीम. चला, बॅटिंग साठी रोहन आली आता बॉलिंग ट्रॅक वरती. हो, पहिलाच बॉल येते. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. लेग स्टंपच्या बाहेर डावखोरी हाताचा फलंदाज. नेहमीच डोक्याला ताप असतो आणि तो कदाचित आता बंदलाय की काय गोलंदाजाला. विनोद पहिला बॉल इथे व्हाईट बॉल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसला गेलाय. यष्टी रक्षक हातामध्ये बॉल. फलंदाज होईल बाद. चला, नवीन बॅटर लगेच यायचा. एन्जॉय केला जातोय, जल्लोष केला जातोय कारण की या विकेटची किंमत तितकी होती. हे मात्र स्पष्टीकरण होत असताना मैदानाच्या आत मध्ये चांगला अँगल दी गोलंदाजी करतोय गोलंदाज. चला, योगेश बॅटिंग साठी
फिल्डिंग करणारी टीम आपण प्लीज वेळ घेऊ नका आणि जेव्हा विकेट जातील तेव्हा तुम्ही एकत्र येऊ नका. जागेवरून आपण थंब दाखवा, टाळ्या वाजवू शकता. टोटल झाले ते आतापर्यंत 10 धावा. टोटल झाल्यात त्या एकंदरीत धावा 10 झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश हा एंटर होतोय. मोठे फटके हवेत या मॅच मध्ये जर जिंकायचे असेल तर, आणि हे मॅच मालदन टीमला जिंकायची असेल तर डॉट बॉल टाकणं, विकेट घेणं हे खूप महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विनोद, सध्या 10 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. थोडं स्पीडअप करा ना, थोडा स्पीड घ्या. पुढे बॉलिंग ट्रॅक वरती नेक्स्ट बॉल साठी इथे मोठा फटका खेळलाय. जरूर इथे डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगली इथं फिल्डिंग देखील तितकीच पाहायला मिळते. 2 धावा या बॉल वरती आणि बघता बघता टोटल झाल्यात ते एकूण 12 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे खरं तर फिल्डिंग खरं तरी बदलली जाते, पण फिल्डिंग ही स्थिर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विनोद तयार होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, कॅच ड्रॉप. ते जीवदान मिळालंय. या संधी कॅच व्हायला हवा होता, सिंपल कॅच होता, थोडा वेळ बॉल हवेमध्ये राहिला होता आणि त्याच्यानंतर कॅच ड्रॉप झालाय. आणि बघता बघता धावा मात्र आले ती सध्या 13 धावा स्कोर कार्ड वरती टोटल झाल्यात. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त रन आपण ऍड करूया. 14 धावा टोटल, अजूनही 12 धावांची आवश्यकता. मॅच बनेल त्यासाठी प्रयत्न करावे लागतील बॅटरला. योगेश आणि विजय इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे पुढे आले होते, गपलत झाले आणि बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. आलेला हा धमाका चौकार. कॅचसाठी गेले होते की अडवण्यासाठी गेले होते हा प्रश्न राहिलाय. आणि त्याच्यानंतर काय करायचं, कसं करायचं हा थोडासा प्रश्न क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये आला. आणि त्याच्यानंतर मिळाला धावा 4 चौकार. ओहो, इथे चांगला टप्पा टाकलाय. फुल टॉस बॉल दिला होता, त्याच्यानंतर इथे डॉट बॉल येतोय आणि चांगलं देखील प्रश्नाला उत्तर दिलं गेलं. टोटल झालं ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 18 धावा, अजूनही 30 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. पण ट्रॅक वरतो विनोद पहिलाच बॉल वाईट टाकला होता. इथे अडवा पाटनं खेळलाय, लंगॉनला आहे क्षेत्ररक्षक, किती देखील तेच घडलाय. आणि पुन्हा एकदा इथे दिल मांगे मोर F4. चौकार आल्यानंतर टोटल झाल्यात त्या 22 धावा स्कोर कार्ड वरती. मोठं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 षटकामध्ये धमवल्या धावा त्या एकूण 22 धावा. आणि 2 फलंदाज 5 झाले, तर 12 बॉल आणि 26 धावांची गरज असणार आहे. वाघवेली महिन टीम सध्या पाहू शकाल 2 षटकांच्या पाठीमागे धावा जमवल्या त्या 22 धावा, अजूनही 2 षटकांमध्ये 26 धावा जमवायच्या आहेत. आणि सध्या विजयला पाहतोय, विजयने चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार आतापर्यंतच्या पाठमधनं आलीत. प्रत्येक षटकारासाठी 2 अंडी असणार आहेत आणि मॅन ऑफ द मॅच साठी LP स्ट्रॉंग बियर असणार आहे. टोटल 22 झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती AB लकी
बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि समोर पाटर योगेश असणार आहे आणि चांगली आता इम्प्रेसिंग बॅटिंग विजय यांनी केली. शॉट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पाटरने आणि फलंदाज इथे योगेश पाहत होतोय आणि तिसरा धक्का लागत असताना वाघवाली महिन या टीमला. नवीन बॅटर आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला RDX आणि त्याचबरोबर AB लकी बॉलिंग ट्रॅक वरती. RDX बॅटिंग ट्रॅक वरती 22 धावा झाल्या. स्कोर वरती 11 बॉलचा की शिल्लक आहे आणि जमा करायच्या आहेत एकंदरीत धावा एकूण 26 धावा. लेफ्ट हँड बॅटर आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये RDX बॅटिंग साठी. ताकदवर फलंदाज आहे, ताकद आहे बॅटरकडे, त्याचा वापर करणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे कारण का 11 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. टोटल झाले त्या 22. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा AB लकी तयार होत आहेत. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त टोले जंग फटकाला. बॉलची झाली गोटी, बॉल सीमा पार आलेला हा RDX ब्रँड स्ट्रोक षटकार. लाजवाब आल्या पावली गोलंदाजाला संदेश, गोलंदाजाला मेसेज दिलाय, तो आला, त्यांनी पाहिलंय आणि त्याने जिंकलंय. आल्या पावली ठोकलाय षटकार. टोटल आता धावांची गती वाढतीये. 10 बॉल 20 धावांची आवश्यकता. टोटल झाल्या त्या आतापर्यंत एकंदरीत 28 धावा. जबरदस्त आता ही मॅच रंगेल आणि आता रंग भरलेत या क्रिकेटने. क्रिकेटसाठी प्रत्येक जर वेळा असतो, या मॅच मध्ये रंग भरलेत RDX. मी पहिलंच म्हटलं ताकद खूप आहे आणि युक्तीचा वापर करावा लागेल आणि ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला चांगला मॅनेज आणि परफेक्ट नियोजन केलं या बॉलचं. आता गोलंदाजावरती प्रेशर टाकलाय. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसऱ्या बॉल वरती मोठा फटका. डावखोरे आताचे फलंदाज हे ताकद असते, ही खासियत असते आणि सध्या पाटील RDX आणखीन एक उचलण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फर्स्टला गेलाय, क्षेत्ररक्षक होते, दूर होते, जातात पळतात. ओ माय गॉड, काय घडलंय? डोक्याला हात लावला, कॅच ड्रॉप झाली आहे आणि RDX या पाटरची जो आक्रमक आहे, आक्रमण धारण केलंय. मिड विकेटला सी कॉर्नरला हा कॅच ड्रॉप झालाय आणि हा कॅच ड्रॉप आता किती महागात पडणार आहे. 2 धावा इथे टोटल झाल्या त्या 30. 9 बॉल 18 धावांची आवश्यकता. RDX याला जीवदान मिळालंय. पहिल्याच बॉल वरती त्याने षटकार टोकलाय. बॉलिंग ट्रॅक वरती AB लकी पुन्हा तयार होतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, तो क्षेत्ररक्षक आहे, ती जागा वेगळी आहे आणि ते कॅच कंप्लीट केलाय. मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न केला होता. बराच काळ वेळ हवेमध्ये राहिला आणि कॅच ड्रॉप होत असताना पहिल्या बॉल वरती कॅच ड्रॉप आणि सेकंड बॉल वरती ते कॅच कंप्लीट केलाय आणि आणखीन एक धक्का लागत असताना RDX ते केलं होतोय पात. टोटल 39 धावा झालेत. त्या 30 धावा स्कोर गार्ड वरती आणि 4 फलंदाज तब्बल 5 झालेत. लाजवाब इथे सध्या खेळ. दोन्ही टीम फाईट करते. मॅच आणखी संपलेला नाही आहे. दोन्ही टीमला 50-50% खरं तर संधी आहे आणि याच संधीचं खरं तर आता सोनं करावं लागेल. टोटल झालं ते एकूण 30. अजूनही 8 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची आवश्यकता आहे. एकात मोठा हवा आहे. पाडर संतोष पुढे येऊन स्टेप आउट केलाय आणि अगदी पाहू शकाल तुम्ही बॉल निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु थोडेसे दूरवरून आणि तो प्रवास काढता बॉल निघून जातोय. सीमा रेषेपार पहिल्याच बॉल वरती आलेला हा रिकामा जागा भरा. 4 धावा ऍड करा. चौकार. जबरदस्त फटका इथे. एक्स्ट्रा कव्हर नाहीये. टीप मध्ये क्षेत्ररक्षक होते
थोडीशी वाईडिश त्याच्यानंतर आलेल्या या 4 धावा. आणखीन तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्टिप आउट केलं 2 पावलं पुढे. त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. ओव्हरची होती समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या एकूण 34 धावा. आता 6 बॉलच्या पाठीमागे 4था धावेचं इक्वेशन असणार आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाईल झोन देखील संधी आहेत. आता चर्चा होईल. चर्चा करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा. 6 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. पटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई होळी निमित्त बकरा चषक 2025 पर्व क्रमांक 5 आपल्या भेटीला आलाय. पहिल्या क्रमांकासाठी बकरा, काही कोंबडे देखील आहेत. षटकारासाठी अंडी आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी एलपी स्ट्रॉंग बियर आहे. चौतीस धावा झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज सुनील बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. सुनील असणार आहेत आणि बॅटिंग साठी सध्या विजय यांना पाहू शकाल तुम्ही. इथे मोठा फटका खेळण्याचा ट्राय करत असताना इथे गुदगुल्या करत बॉल चालायला लॉंग ऑफ मध्ये सिंगल इथे सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा इथे पूर्ण करत असताना गुड रन इन द बिटवीन द विकेट. दोघांचा ताळमेळ डोळ्यांमधला इशारा इथे स्पष्ट होऊन तिथं असताना 2 धावा इथे आल्यात आणि टोटल झाल्यात आता 36 धावा. येणारे बॉल 5 आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 5-12चं समीकरण कोणी मॅच घेऊन जाईल, गोलंदाज की फलंदाज, वांगवाली महिंद की मालदन टीम. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. मोठा 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 फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट बॉलचा तितका संपर्क नाहीये. आला इथे डॉट बॉल. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे. गोलंदाजीची ऊर्जा वाढवणार असणार आहे हा डॉट बॉल. परंतु 2 मोठ्या फटक्यांचं काम आहे. बॉलर तयार होता. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बराच का बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर विजय यांचा खेळ. पटरबाद 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाज 5 झालेत. विजय खरं तर तळ टकून उभे होते आणि त्यांना देखील पात केलं असून देखील मॅच जिवंत आहे. येणारा बॅटरना फक्त एकच पर्याय आहे की आक्रमण करायचं आहे आणि त्यासाठी तुमची करडी नजर बॉलवरती असणं तितकंच महत्वाचे असणार आहे. त्याच्यामध्ये मनगडाचा वापर देखील करावा लागेल. दत्ता बॅटिंग साठी आणि समोर बॉलिंग ट्रॅक वरती सुनील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. दत्ता आलेत बॅटिंग साठी. 3 बॉलच्या पाठीमागे 14 12 धावांची आवश्यकता आहे. टोटल झाले त्या 36. बॉलर तयार होत आहेत. ओहो पिकेट करायचा होता. बॅक टू द बॉलर आणि आल्या पावली दत्ता देखील बाद होत आहेत. दोन बॅक टू बॅक विकेट गेल्यात. आता नवीन फलंदाज. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा जमवल्यात आणि आता जो नवीन बॅटर गेलाय तिला खरं तर हिरो बनण्याची संधी आहे आणि आता ही संधी त्याला मिळते आहे. नवीन बॅटर सचिन गेलेत परंतु स्ट्राईक एंडला बॅटर येत सध्या त्यांना संधी आहे हिरो बनण्याची. संतोष काहीतरी वेगळं आक्रमणच करायचं आहे. बॉलर तयार. फुल टॉस थोडासा बाहेर टाकलाय. सिंगल येते या बॉलवरती. कदाचित अजून नाहीये आणि यस व्हाईट बॉलचा कॉल. त्याच्यामध्ये 2 धावा पण ऍड करू यांनी. टोटल 38.
2 बॉल 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजांनी चूक केली आहे आणि ही चुकी त्या माग तर किती पडणार आहे, परंतु हा बॉल महत्वाचा, दोन्ही बॉल महत्वाचे आहेत. ओहो, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु चांगला बॉल, डॉट बॉल जरूर आला होता, परंतु एक सिंगल मिळेल बाईच्या माध्यमातून. चला, ज्योतिर्लिंग वासुल टीमचा कॅप्टन आपण यायचा. ज्योतिर्लिंग वासुल टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचा. फुल टॉस होता, उशीर झालाय परंतु धमाका मोठा झालाय. बॉल चाला इथे सीमारेषा पार. फुल टॉस बॉल वरती केलेलं आक्रमण, केलेलं धाडस, मिळतील धावा 6 षटकार. हा पराभवाचं अंतर कमी करणारा आणि खरं तर खूप चांगली मॅच रंगली गेली. वडजाई देवी मालदन आणि त्याचबरोबर वांग व्हॅली महिंद या दोन संघाच्या दरम्यान, आणि चांगला प्रयत्न देखील केला वांग व्हॅली महिंद. खरं तर आपण आलाच या स्पर्धेमध्ये आपण सहभाग झालात, पराभूत झाला, काही हरकत नाही आहे. संधी तुम्हाला येत राहतील आणि मालदन टीमचा मी